नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। पोंजे पंचायत समितीमध्ये शिवसेनेला खिंडार। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। पोंजे पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अस्मिता अनंत पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून युवकांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे। नुकताच उल्वे येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात पोंजे गावातील शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश बालदी, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षप्रवेश केला। यावेळी विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, अनंत पाटील, मंगेश लबडे, प्रवीण खंडागळे, प्रवीण ठाकूर, दीपक ठाकूर, महादेव पाटील, संजय गरत, सचिन पाटील तर विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि असं असताना आमचा जास्त लक्ष पोंजा ग्रामपंचायतीवर होता, कारण आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला पोंजामधून कमी मतदान झालेलं आहे आणि तिथे वर्चस्व शिवसेना उभाटा गट यांचा वर्चस्व असताना आज कुठेतरी विकास कामांना अडथळा, तिथे भरपूर वर्ष 20 ते 30 वर्ष आज तिथे शिवसेनेची सत्ता असताना विकास कामं झालेली नाहीत, कुठेतरी विकास कामं खुंटलेली आहेत आणि असं असताना भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून कुठेतरी आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल आणि तिथूनच विकास कामं होतील असा विश्वास ठेवून आज आमचे आदरणीय प्रवीण भोईर यांच्या नेतृत्वावर आज शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते, बरेच कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। हे असताना अतिशय आनंद आम्हाला होत आहे, कारण तिथून आज आम्हाला एक वर्चस्व चांगला मिळालेला आहे पोंजा गावामध्ये। याच्या माध्यमातून आज आम्हाला आनंद होत आहे। पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने विरोधकांना काय सल्ला द्याल? आता विरोधकांचे पहिले धाबे दणाणले आणि हा जो पक्षप्रवेश झालेला आहे प्रवीण भोईरच्या माध्यमातून त्यांचे अजून धाबे दणतील आणि ते कुठेतरी बॅग फुटला जातील, खूप घाबरलेले आहेतच मला असं वाटतंय। एवढंच सांगू इच्छितो। आपली विजयाची नांदी म्हणावी लागेल का? नक्कीच भारतीय जनता पक्षाचे विकास कामं आता भरपूर आपल्या पोंजा पंचायत समिती आणि गुलसुंदा जिल्हा परिषद जर तुम्ही पाहाल, दमदार आमदार आदरणीय महेश बालदी साहेब जसं मागील 5 वर्ष आणि ह्या 5 वर्ष ते निवडून आलेले आहेत, त्यांनी विकासाची गंगा या गुलसुंदा जिल्हा परिषद मध्ये वाहिलेली आहे। तुम्ही पाहाल की जी कामं एवढ्या वर्ष झाली नाहीत ती कामं आज पोंजा पंचायत समितीमध्ये, गुलसुंदा जिल्हा परिषद असेल, कामं झालेली आहेत। तुम्ही पहा ना, काही लोक बोलतात की मोपा जो रेल्वे स्टेशनला नाव होता तो पोंजा नाव पाहिजे, कारण जो रेल्वे स्टेशन जो आलेला आहे तो पोंजामध्ये आता आलेला आहे आणि असं असताना मोपा जो चुकून यांचं झालेलं नाव आहे तो पोंजा मिळावा आणि हा काम फक्त आणि फक्त महेश बालदी साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे। श्रेय अनेक घेतात, पण हा विश्वास ठेवून आज जे शिवसेनेचे बलाढ्य कार्यकर्ते प्रवीणजी भोईर आहेत यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। नक्कीच याचा श्रेय आम्ही प्रवीण शेठला देऊ आणि याचा फायदा आम्हाला भारतीय जनता पक्षाला निश्चित होईल। नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊन घातलेत त्या अनुषंगाने सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे। आज भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना मागच्या 7-8 वर्षामध्ये आम्ही शिकलोय, भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे। त्याच्यामुळे पक्षाचा या वावेकर जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने आमच्या जिल्हा परिषद गटातून काही प्रमुख कार्यकर्ते इच्छुक सुद्धा आहेत। तर आमच्या पक्षाचे काही प्रोटोकॉल आहेत, पक्षाची काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतरच जो उमेदवार असेल तो जाहीर केला जाईल। म्हणजे विभागाचा अध्यक्ष या नात्याने एक पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून जे पक्षाचे प्रोटोकॉल आहेत ते सर्व पूर्ण केले जातील आणि पक्षाने जर संधी दिली तर निश्चित या वावेकर जिल्हा परिषद मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असेल।